युवी त्या गुलाबच्या गुन्ह्यात चाविलंय. काकू तुम्हाला तर आता बरं वाटत असेल ना, समाधान वाटत असेल तुमच्या लाडक्या पुतण्याचे हे पराक्रम बघून. नाही ग, त्या बापूरावांनी डाव साधला. बापूराव फक्त निमित्त आहे. ज्याला जे करायचं होतं त्याने तेच केलंय. करेक्ट. तो बापूराव बुलेटिन मध्ये घुसला आणि केदारनी त्याचा चांगलाच ऍडव्हान्टेज घेतला. शाब, केदारला हेच हवं होतं की माझा युवी अडकावा, तो कधीच सुटू नये. त्याच्या डोळ्यात खुपत होता ना. युवी चांगलं काम करत होता ना MNN मध्ये. कौशिकीताई कौतुक करत होत्या ना त्याचं. म्हणून त्या केदारने ना हा सगळा डाव रचलाय. त्यांना लाख डाव रचू दे ग, पण आपण मागे हटायचं नाही. मी आहे ना बाळा. तू असून काय होणार आहे? काय करणार आहेस तू? तू काय जाऊन सांगणार आहेस लोकांना की माझा जावई असा नाहीये, त्याने असं काही केलेलं नाहीये? तू घराघरात जाऊन पॅम्पलेट वाटणार आहेस, समजावणार आहेस त्यांना? तुला कळतंय का? या केदारमुळे आहे ना माझा युवराज लोकांना गुन्हेगार वाटणार आहे. त्याला आता पेनही नाही मिळणार. असं नको बोलू ग निशी. मग काय करू? काय करू मी आता? आता लोकांना हेच वाटणार आहे की युवराज गुन्हेगार आहे. त्याचे आणि त्या गुलाबचे संबंध आहेत. निशी, काम डाऊन. असं काही होणार नाही. ओके, असं नाही होणार बाळा काही. अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? कौशिकी ताई आणि दया पप्पा काहीच ऍक्शन घेत नाहीयेत, कारण त्यांना ते दोघं जवळचे वाटतात, आम्ही नाही. अगं युवराज जेल मध्ये, त्याचा त्रास त्या दोघांनाही होत असणार ना. असं वाटलं नाही. त्यांनी काहीतरी हालचाल केली असती ना, नाहीतर. अहो हालचाल कसली रेखाताई? हे जे बुलेटिन होतं ते त्याचसाठी होतं ना. अहो पण त्याचा काय उपयोग झाला? बघताय ना केदारने काय करून ठेवलंय ते. हा, मी कौशिकीताईंना निक्षून सांगत होते त्या केदारला ही जबाबदारी देऊ नका, पण नाही ऐकलं. त्यांना जे करायचं होतं ना तेच केलं त्यांनी. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतेय मी, पण तुम्हा सगळ्यांना ना आधीच कळायला हवं होतं हे कोण आपलंय कोण परकय. निशी आणि जावई बापू सगळ्यांचा विश्वास मिळवण्यासाठी किती काय काय करत होते, पण त्यांचे प्रयत्न कुणाला दिसलेच नाही. त्या कौशिकीला आहे ना काही फरक पडत नाही. तिला कितीही सांगितलं ना तरी ती स्वतःच खरं करणार. आणि आम्ही इतके दिवस सांगून थकलो, तुमचं काय ऐकणार आहे ती? ताई 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 करून ना त्या केदारने कौशिकी ताईच्या डोळ्यावर झापडं घातली. मग बोल ना माझ्या तोंडावर. हे कोण आहे? शांत बस रे. तुमच्या बापाचं लग्न आहे का रे वाजवत? झाली का झोप मोड? काय वाटेल तेव्हा झोपा काढायला काय बापाचं घर आहे? अरे बापरे, राग आला. येऊ दे, मला काही फरक पडत नाही. मुळात माझ्यासाठी तू काय कोणी खांडेकर वगैरे नाहीच आहेस. या बाकीच्या गुंडांसारखाच एक सामान्य आरोपी आहेस. मऊ गादीवर झोपणाऱ्या युवराज खांडेकरला लाकडी बाकाची सवय लागली हे बघून बरं वाटलं मला. असंही आता आयुष्यभर इथेच राहायचंय म्हटल्यावर सवय तर करूनच घ्यायला हवी. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे मॅडम, पण स्वप्न बघणारा माणूस ना असतो झोपे. तुम्ही लवकर जाग्या व्हा, कारण युवराज खांडेकर इथून जाणार आहे, बाहेर निघणार आहे. आणि कोण सोडवणार तुला? कौशिकी खांडेकर का दयानंद खांडेकर? ऍक्च्युली ना माझंच चुकलं. इथे जेलमध्ये ना तुझ्यासाठी एक TV लावून ठेवायला पाहिजे होता. म्हणजे तुमच्या MNN वर काय चाललंय ते तुला कळलं तरी असतं नाही का? काय काय चाललंय MNN वर? आम्ही तुझी फक्त चौकशी करतोय, पण तुझे आणि गुलाबचे संबंध आहेत हे MNN वर जाहीर केलंय त्यांनी. त्यामुळे आता काय तू सुटत नसतोस. गुलाब बोल ना, तोंडावर बोल माझ्या. ईशा, अगं आपल्याला रूम आवरायची आहे ना, चल. मम्मा, ऐकलंय तिने सगळं. काय ऐकलंय? तेच जे तू बोललीस, माझ्या युवराजच्या मुसक्या आवडायला पाहिजे. नाही वहिनी, मी युवराज बद्दल नव्हते म्हणत, मी आपल्या केदार बद्दल. आपला कसला? तो नुसता केदार. कौशिकीने त्याला सूट दिली आहे ना, म्हणून असा वागतोय आगाऊपणे. आता पण कसं केलं त्याने आगाऊपणा? तुला तर माझ्या युवराजचंही वागणं पटत नाही. नाही वहिनी, तसं नाही. ईशा, सांग ना तू. मगाशी सांगितलं ना तिने, मी सगळं ऐकलंय म्हणून. अहो वहिनी, आपला युवराज त्या बाईच्या तावडीत आहे ना. मग
ती बाई खूप चिवट आहे. आपल्या कौशिकीला सुद्धा ऐकलं नाही तिने. कारण तिने तसे प्रयत्न केले नाहीत. बरोबर. मी नेहमी बरोबरच बोलते. तू काय म्हणत होतीस? तुला असं वाटतंय की माझा युवराज जेलमध्ये राहील? केदार कुठे? लवकर. केदार, कौशिकी मॅडमचा कॉल आहे, त्यांना बोलायचं तुझ्याशी. मी बोलतो थोड्या वेळात. मॅम तो नंतर करतो बोलतोय. मला आत्ताच्या आत्ता केदारशी बोलायचंय. ओके मॅम. केदार, मॅमला आत्ता बोलायचं तुझ्याशी. हा ताई. काय केलंयस तू हे केदार? डू यू इवन अंडरस्टँड व्हॉट हॅव यू डन? नाही मी ते मला काही ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता इकडे येणार आहेस. हो ताई. सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं तू देणार आहेस. यू आर आन्सरेबल टू एव्हरीबडी. डू यू अंडरस्टँड?